त्याचा अनुभव येणार नाही माय बापांनो. ती आई जगदंबा सुप्त रूपाने तुमच्या आमच्या इथं स्थित आहे. तिला ज्यावेळेस जागृत करता येईल ना माय बापांनो, त्यावेळेस तुमचं आमचं द्वैत तिला जागृत करता आली पाहिजे. आणि तेच माऊली ज्ञानोबरायांनी केलं. आणि म्हणून सहस्र दीपे दीप कैसी प्रकाशाची प्रभा उजळल्या दस दिशा गगना आली शोभा. आणि तेच निवृत्ती दादांनी गुरूंचं सांगतोय बरं का, तेच स्त्री गुरूंनी म्हणजे निवृत्ती दादांनी ज्ञानोबरायांचं करून घेतलं. मग असे आपले गुरु आपल्याकडून करून घेतात का नाही याची साचवणी प्रत्येक साधकाने केली पाहिजे. काही नुसतेच पावत्या फाडा देड्या काढा अजिबात नाही. हे बोलणं गरजेचं आहे. हे व्यासपीठ त्याच्यासाठी पावत्या फाडणं देड्या काढणं याच्यासाठी बाबांनी अट्टहास केला नाही, अजिबात नाही. त्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी तुम्ही आम्ही जागृत आहोत का नाही, प्रत्येक साधक तत्पर आहे का नाही याची जबाबदारी अधिकाऱ्याची. आणि हे जर अधिकारी करत नसेल तर त्याला अधिकार नाही, अजिबात नाही. आणि हे का सांगतोय तर शास्त्र सांगतोय. हे शास्त्र सांगतोय माय बापांनो की सुप्त कुंडलिनी जगदंबा ज्ञानोबरायांच्या अंतःकरणात जागृत करून द्यायचं काम निवृत्ती दादांनी केलं. अविरतपणे त्यांच्या शेजारी बसून राहिले, ते काम त्यांच्याकडून करून घेतलं. आणि त्यावेळेस वाटलं आता माझं शरीर माझं राहिलं नाही, मी या शरीरापासून वेगळा आहे असं ज्ञानोबरायांना समजलं. आणि त्यावेळेस त्यांनी भावार्थ दीपिका लिहिली. आपण कादंबऱ्या लिहितोय का तर आपण आतून मोकळे होतच नाही. अहो देवाच्या मुखालगत जावंसं वाटतंय ना, देवाच्या मुखालगत जावंसं वाटतंय ना, तर जे बासरीने केलं आतून पोकळ झाली. काय झाली? पोकळ झाली. तसं पोकळ होता आलं पाहिजे माय बाप्पांना. अहो मग मी ह्या विरोधात नाही अजिबात. दिंड्या काढू नये, वर्गण्या काढू नये, निश्चित काढाव्यात. मग त्यासाठी हे धर्मकार्य आहे. हे धर्मकार्य साजरं कसं होणार? सगळ्यांनी थोडा ना थोडा हातभार लावला पाहिजे. तो दिंडी सोहळा साजरा केला पाहिजे. का तर त्याच्यात थोडासा सत्संग होतो. पण प्रत्येक साधकाने विवेक बुद्धी स्वतःची जागृत ठेवून तो अधिकारी खऱ्या अर्थाने दिंडी काढतोय का घर भरितोय हे समजलं पाहिजे. हे साधकाचं काम आहे. माझ्या सहित मी सुद्धा साधक आहे आणि कायम राहणार. हे प्रत्येक साधकाची जबाबदारी आहे. आणि हे कधी समजेल? ज्यावेळेस विवेक जागृत राहील त्यावेळेस. भावनेने कोणाच्या आहारी जायचं कामच नाही, अजिबात नाही. आणि हे श्रीपाद बाबांनी ठासून सांगितलंय, ठासून मांडलंय. आणि हे ज्यावेळेस समजेल माझ्या बाबांना तो आनंदच वेगळा असेल. तो आनंद वेगळा असेल. आनंदाचे वही नवल देखिले विश्वरूपी बिंब सावळी स्वयंभ मूर्ती हरीची काय होईत मन निवाले. त्यावेळेस या जीवाला समाधान प्राप्त होईल. नवल देखिले कृष्णरूपी बिंब कृष्णरूपी बिंब समजायचं. म्हणून जास्त बोलणं उचित नाही माय बापांना. पण जो निरोप या साधकापर्यंत आला तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं माय बापांनो. आणि ज्यांच्यामुळे इथे येण्याचा युवा धडसानं सांगतोय अंतःकरणाचे कान करून ऐका माय बापांनो, मनाचे कान करून ऐका. ज्यांच्यामुळे आज ते येण्याचा योग आला ते माझे हृदयस्थ सद्गुरू श्रीपाद बाबा चव्हाण, रामदास बाबा बुधवारे. तिसऱ्याचं काम नाही.
ती वस्तू निघा. अहो या सर्व ट्रस्टी मेंबरच्या बुद्धीला स्फुरण देणारे श्रीपाद बाबा आहेत आणि त्यांच्यामुळे आजचा हा सोहळा नव्हे आजची सेवा प्राप्त झाली. धाडसाने सांगतोय माझ्या बाप्पा, त्यांच्या मनात नसतं तर इथं येताच आलं नसतं, अजिबात नाही. आणि त्यांनी हाक मारली, त्यांनी आदेश दिला म्हणून इथे येण्याचा योग आला माझ्या बाप्पा. म्हणून आपण अमुक या शब्दाकडे लक्ष न देता आपल्या बुद्धीला जो चालना देतोय त्याच्याकडे तुमचं आमचं लक्ष असलं पाहिजे. मी सर्वांसाठी द्यायचेच, मी सगळ्यांमध्ये आहे. श्रीकृष्ण भगवंत सांगतात मी सगळ्यांमध्ये आहे, पण आपण अमुकात शोधतो. मी अमुक आहे ऐसी, मी तमुक आहे ऐसी, याच्यात शोधतो तुम्ही आम्ही म्हणून फसगत होते. पण याच्यात न शोधता जो बुद्धी स्प्रे हरणीसी तुम्ही गा विठोबा म्हणून आपण द्यायचा कधी प्रमाण घ्यायचं कधी एक सुद्धा प्रमाण दिलं नाही. फक्त वक्तृत्वाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला माझ्या बाबांनो. जो निरोप तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, जी भूमिका अंतकरणात श्रीपाद बाबांनी निर्माण केली तो विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं माझ्या बाबांनो. आणि नाथबाबा ते इतकं गोड सांगतात, नाथबाबा असं सांगतात की हे सगळं जे सांगितलंय हे जर समजून घेता आलं नाही तर आमचं काहीच जाणार नाही, आमचं काहीच जाणार नाही. हे जरी नाही कळलं तरी दुसरं येईल, हे जरी नाही Hey!
असं मृदुंग वादन केलं त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. ज्यांनी गायनाची साथ दिली त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि ज्यांनी हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ते सिस्टमवाले दादा तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. सर्व ट्रस्टी मंडळींना सुद्धा धन्यवाद देतो. सगळी प्रेमाची मंडळी तिथे उपस्थित आहेत, आमच्या ताई देखील इथं उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि पुनश्च एकदा ही सेवा माझे हृदयस्थ सद्गुरू सज्जनानंद संत श्रीपाद बाबा चव्हाण आणि रामदास बाबा बुधवारी यांच्या चरणावरती समर्पित करून, माझ्या आई वडिलांच्या चरणावरती समर्पित करून येथे सेवेला पूर्णविराम दादा भगत शेती अहिल्यानगर, त्याच्यानंतर आपले विकास बाबा गायकवाड शिर्डी, त्याच्यानंतर आपले भरत बापूजी महाराज सुरत गुजरात यांनी, आणि त्याच्यानंतर आमचं लाडकेले एक संतांची तेजस्विनी लगडे, आणि आताच ज्यांचं कीर्तन ऐकलं आपण साईभक्तपरायण रोहित महाराज शेवाळे, लांडेवाडी तालुका मंचर जिल्हा पुणे. टाळ्या वाजल्या सगळ्यांना. इथं बघा सर्वांना असं असतं, इथं श्रीपादबाबांची इच्छा असली ना तर इथं व्यासपीठावर कोणी येऊ शकतो बरं का. ज्ञानेश्वर एवढं एवढं नाही. आज संध्याकाळचं कीर्तन पुण्याचंच आहे बरं का. पुन्हा तिथं काय होणं. आणि एक गोष्ट आहे, फक्त एक येतो श्रीपादबाबाच्या धर्ममठात दिसलं पाहिजे. बाहेर शायनिंग मारून फिरणार नको, आमचा काही कार्यक्रम लागत. तू शायनिंग मारत राहा बाहेर. इथं जेव्हा दिसल ना, इथं सगळ्यांच्या नजर केलं तर ऑटोमॅटिक बाबा म्हणताय हो करा इथं. आणि म्हणून आज वासेपायला गेलं महाराजांचा, तर मागं लग्न झालं बरं का. साधकांची सोयरी आणि या आपल्या महाराजांचं लग्न म्हणजे एक सांगायचा विषय. तिची काही लावलं नाही. टाळबाग वच्या गजर म्हणजे त्यांच्या लग्नाची वरात निघाली. मधुवान आरोटे, अविनाश भाऊ, बाबा, ही सगळी मंडळी माझी तब्येत बरी नसल्यामुळे मला काही जाता आलं नाही. पण महाराजांचं गोड सोहळा सगळं ट्रस्ट मंडळ त्यांच्या आशीर्वाद द्यायला त्यांना तिथे गेलो होतो. साखरला त्यांचा विवाह सुरू होता. असं सुंदर असं महाराजांनी जे पोटतिडकीने सांगितलंय, आमच्या लेखीने सांगितले तेजूने, दोघंही महाराजांच्यातून योगोन्मुख आहे. आणि भगवंत श्रीपाद बाबा यांच्याकडून चांगलं कार्य करून घेऊ अशी बाबांच्या चरणी प्रार्थना. दोघांचाही ट्रस्टच्या वतीने हार्दिक आभार. एक सूचना आहे, आता माऊली मित्रमंडळातर्फे दरवर्षी या चहा पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करतात. बाकीचे मंडळी काही घेऊन आले, पण जे चहा पाणी घ्यायचे बाकी